पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कलकरी चित्तभक्त पंढरीची वारी आहे माझे घरी, बेस कमी करा. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरणीशी मुखे नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरणीशी मुखी नाम. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गाकरो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओ नमो दानेश्वरा, ओ नमो
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिहृदयांचे केले स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती श्रीमंत श्री तुकोबारा यांचा 3 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारा आपल्या घराण्याविषयी एक विधता चिंतन प्रतिपादित करता येतं. अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो भक्तांचा अद्य कर्तव्य ठरत असते. मायबाप हा सुख सोहळा जास्त हातोडी होती. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरण स्पर्शाने पदस्पर्शाने पावन झालेली भूमी तसेच संत महंतांच्या या पदस्पर्शाने पावन झालेले हे पंढरी क्षेत्र पावन झालेले अगोदरच पावन झालेले ज्या वेळेस काहीच नव्हतं या जगामध्ये तेव्हा होते काहीच नव्हतं. जंबुया दीपा माझी एक पंढरपूर गावगा धर्माची नगर देखा. हो या जंबू दीपावर एक पंढरपूर असं एक प्रथम आता गाव म्हणजे पंढरपूर पहिला आपल्या प्रथम. आणि इथं पांडुरंग परमात्म्याचं आपल्याला परम भाग्याने या ठिकाणी वारीचं सोहळा पाहण्याचं आपलं काही नशीब लागते. महाराज मानव देह आल्याच्या नंतर जो वारी करत नाही हो जो करील वारी कशाच्या 2 वारी सांगितले कोणत्या आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांग तसे गुज पांडुरंग परमात्माने संत महात्माला सांगितलं बाबा तुम्ही दुसरे करा अथवा न करा पण हे 2 वारी मात्र नेमकरी वारकऱ्यांनी चुकायचे नाही. कोणत्या एक आषाढी पहिलं दुसरं कार्तिक वारी. ऐका आपल्याला शक्य नाही तर पण आषाढी वारी तर माणूस चुकायचं नाही. पण आषाढी वारीला निघाल्याच्या नंतर अगोदर करावं लागतील काय पहिलं वारकरी व्हावं लागते. काय व्हावं लागते वारकरी नेमकं कसं व्हायचं का माळ घालून कपडे घातलं की झालं का वारकरी नाही. वारकरी त्याचा शब्द ऐका ना 4 शब्द आहेत. पहिले वार म्हणजे षड विकाराला जो मारतो वार करतो षड विकारावर जो वार करतो त्याला काय म्हणतात वारकरी. काम क्रोध हे जे षड विकार आहेत का नाही त्याला अगोदर मारावं लागतं तेव्हा हे पंढरीची वारकरी व्हावं लागतं का नाही. उगत टोपी माळ देवाचे गबाळ असं नाही चालत गड्या. इथं आल्याच्या नंतर अहो नेमानी वारी जो करतो काही आता आमचे माझे जीवलग मित्र श्री हरिभक्ती परायण लक्ष्मण महाराज अतिशय उत्तम रित्या या ठिकाणी या भीमा तीरावर या चंद्रभागेच्या तीरावर अतिशय आनंद वाटला. मला माहिती नव्हतं ज्या वेळेस तारीख घेतलं मला तेव्हाच माहिती झालं. हो लक्ष्मण महाराजांच्या या ठिकाणी जागा आमचे बालाजी महाराज सांगितले तर कोणी काही आमचे शामराव पाटील काहीतरी फोन केले. एवढा आनंद वाटलं मला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. होय आपलं घरच हक्काचं जागा झालं आहे का नाही त्याच्यामुळे एवढा आनंद वाटलं. काय पूर्वजन्मीच्या पुण्याईने या ठिकाणी महाराजांच्या पराकष्टातून अतिशय खरंच जवळजवळ 1 कोटी रुपये जवळ आतापर्यंत गेले. तर खरं सांगू आता पुढे चालून भगवंतानी सगळ्यांना एवढं यथाशक्ती द्यावी की 2-4 वर्षामध्ये आपल्यालाच निवारा होण्याकरिता पांडुरंग परमात्म्याने त्यांना एवढं धनसंपत्ती द्यावी एवढं धनसंपत्ती आपल्या निवारा करिता. हो काय भाऊ या ठिकाणी
हा चांगलं मस्त मठ चांगलं मठ व्हावं. पांढऱ्या परमात्म्याची इच्छा असल्याच्यानं होतेच. काय होतं वा 2-4 वर्षापूर्वी लक्ष्मण महाराज कडे काय, पण ऐका ना, खरंच त्याची इच्छा. कोण जाणे कोणा घडे उपासना. भगवान परमात्मा कोणाच्या हातून कोणतं कार्य करून घेतो सांगता येत नाही. अतिशय आनंद त्यांना द्यावे तेवढे नारदाच्या गादीवरून धन्यवाद. त्या कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेले गुरुवार श्री हरिभक्ती परायण आपल्या भागातले वैभव ज्ञानरत्न श्री हरिभक्ती परायण ॲडव्होकेट संदीप पाटील तेलगावकर उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा नारदाच्या गादीवरून प्रणाम करतोय. आलेले सर्व गावाकडले पंचक्रोशीतील हैदराबाद इकडे सगळं तेलंगणा आंध्र कर्नाटक महाराष्ट्र सर्व वारकरी बालाजी महाराज असतील, आमचे अशोक महाराज असतील, मृदंगाचार्य योगेश महाराज गाव लातूरचे हा योगेश महाराजांना प्रणाम करतो. हनुमंत महाराज असतील, इकडे सगळे बाबा वारकरी, आमचे शामराव पाटील चोपदार बसले, आमचे धनाजी भाऊ असतील, सर्व वारकरी माता भगिनी सर्वांना बाळू दादा आमचे शिष्टीमाले बाळू दादा असतील, मागे पुढे बसलेले सर्व. फक्त तुम्हाला हात जोड विनंती आहे, इथं समोर येऊन बसलं तर चांगलं होईल. कारण पायचा प्रॉब्लेम असेल तरच बसा बरं, बाकीच्याने बसू नका. कारण ऐका, एवढं दोष लागतंय वर बसून ऐकलंय की नाही. माझं असू द्या पाहतो, कोणाचंही असू द्या. असं हो, नारदाची गादी आहे. हनुमंतरायने गीता ऐकली. संदीप पाटील माझ्या मारुतरायने गीता, कोणती गीता? भगवद्गीता ऐकली. कुठून? ध्वजे स्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनीशी. ज्या वेळेस कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला भगवद्गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने त्यावेळेस सांगत असताना माझे मारुतराय सुद्धा ऐकत होते. त्यांनी ध्वजस्तंभावर होते. कुठं? माझे मारुतराय उंच आसनावर होते. त्यांनी ऐकलं म्हणून त्यांना पुढचे जन्म पिशाच योनी जन्म प्राप्त झाले. पिशाच हनुमान चालीसा वाचा तुम्ही. पिशाच जन्म हे महादेव महाराज राऊत यांनी अतिशय आमच्या गावामध्ये आले होते, सांगितले. त्यांनी वर बसून वर बसल्याच्या नंतर हनुमंतराय वर बसून ऐकल्यामुळं त्यांना खाली उडी मारून ऐकलं पाहिजे होते की नाही. हो, वरून ऐकल्यामुळं त्यांना पिशाच जन्म. तर ज्यांना कोणाचा जन्म कशाला भेटतील तुमचा तुम्ही बघा, जास्त सांगत नाही. आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराज एक निष्ठता एक विदिता प्रतिपाळ आपल्या घराण्याविषयी. ऐका, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. जालिंदर महाराजांना सुद्धा प्रणाम. अनेक न करी तीर्थव्रत. आता बरं, अनेक तीर्थव्रत सांगितलं की हो, काशी गया यात्रा वाराणसी जाईल, हे सगळं संतांनी सांगितलंय. मग अनेक माझे जगद्गुरु तुकोबाराय का सांगितलं नाही? माझ्या घराण्यात वाडवडिलापासून फक्त एकच वारी येते, म्हणजे पंढरीची वारी आहे. दुसरं अनेक आमच्या घराण्यात नाहीच नाही. बर, अनेक केल्याने अनेक किती करा, अनेक करण्याला मध्ये नियम आहेत, पण इथं मात्र नियम दोनच आहे. हो, कोणते? चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. दोनच नियम सांगितले, चंद्रभागेचं स्नान आणि विधी सांगितलं ते म्हणजे कीर्तन भजन ऐकणे. दुसरं साधनच नाही. बर, काशीला जा तुम्ही. काशी किती वेळा करावं, द्वारका किती वेळा करावं, याचा सुद्धा नियम नाथ महाराजांनी घालून दिलेले आहेत. ऐका हो, काशी वाराणसी गया यात्रा 5. मग किती? काशीचे 5 करावं, द्वारकेचे 3, पण पंढरीशी दारे 1 वेळा. काशीचे 5 करावं, द्वारकेचे 3 करावं. ऐका बरं, काशीला गेल्याच्या नंतर तिथं समर्पित सांगितलं, समर्पणाचा भाव काय सांगितलं? तिथं देहदान द्यावं लागतील तरच मोक्ष आहे. कुठं? काशीला गेल्याच्या नंतर आपलं देह दिलं तरच मोक्ष आहे. इथं तसं नाही. इथं तुका म्हणे मोक्ष देखील कळस. हो, नुसतं कळस पाहिला तुम्हाला मोक्ष आहे. हो, किती चांगलंय बघा ना. ऐका, 5 वेळा काशी करावं लागतील. बरं, तिथं आता द्वारकेचे 3 करावं लागतील. द्वारकेला गेल्याच्या नंतर केस जाळावं लागतील. मग केस हो, कुठे गेल्याच्या नंतर? द्वारकेला गेल्याच्या नंतर. अनेक तीर्थाचे, अनेक यात्रेचे अनेक नियम सांगितलेत, पण
इथं पंढरपूरला आल्याच्या नंतर काहीच करावं लागत नाही. नलगे तीर्थाचे ब्राह्मण, नलगे तीर्थाचे ब्राह्मण, नलगे तीर्थाचे ब्राह्मण, नलगे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव नलगे तीर्थाचे ब्राह्मण, नलगे दंडन वंडी नाही, मुंडन नाही, काहीच नाही. नलगे पण कोणतीच विधी इथे पंढरपूरला सांगितलं नाही. म्हणून माझी जगद्गुरु तुकोबाला सांगितलं, दुसरीकडे जाण्यापेक्षा तुम्ही जा कुठं? पंढरी जारे आला नो संसारा, पंढरी संसारात आल्याच्या नंतर कुठं जायला सांगितलं? जा तुम्ही कुठं? पंढरीशी दारी आल्यानो. हो, आपल्या कैवारी तो फक्त एकच आहे बघा, दिनाचा सोयरा पांडुरंग, पांढरा परमात्माच आपल्याला विसावा देणार आहे. दुसऱ्या ठिकाणी फिरतरी विसावा देणार नाही. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कुठं जा तुम्ही, कोणती वारी करा? अभंगाचं प्रथम चरण. पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 पंढरीची
सारखाच चालून 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 रोजचं का आवाज आमचे हो सप्त गाठल्याशिवाय ते खाली तरीही अशोक महाराज या सोहळ्यासारखं या पायीवारी सारखं कारण राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊले हो फक्त तंबाखू खाऊन खाऊन पिढ्या काय आतापासून नाही त्यांच्या 7-8 पिढ्यापासून ही वारी पंढरपूरची आहे. ही जी वारी जी सोहळा जे चालू केलं त्यांनी आता ही कोणती वारी ही पायी वारी जी चालू केली हो पंढरपुरा नेईन गुढी माझे ज्ञानोबारायांनी सांगितलंय पण ते हैवत बाबांनी चालू केले ज्ञानोबारायांची हो त्याच्या अगोदर ज्ञानोबारायांच्या पालखीच्या अगोदर 150 वर्षांनी माझे गोपाळ महाराज म्हणून होते जगद्गुरु तुकोबारायांचे चिरंजीव नारायण महाराज आणि गोपाळ महाराजांनी ही वारी चालू केलेली आहे 150 वर्षाच्या नंतर मग माऊलीची अगोदर जगद्गुरु तुकोबारायांची पालखी म्हणून प्रस्थान अगोदर कोणाचे होते जगद्गुरु तुकोबारायांचे होते ऐका गोपाळ महाराजांनी चालू केलेली ही वारी आहे 150 वर्षांनी नंतर मग हैबत महाराजांनी बाकीचे दिंडवासकरांचे ते हे सगळे नंतर चालू झाले म्हणून मला सांगायचं उद्देश आहे ही जी वारी आहे जगद्गुरु तुकोबारायांची वंश परंपरांतर्गत असल्यामुळं आपण ती वारी नियमाने करायची म्हणून पंढरीची वारी त्यांच्या घरामध्ये बोलोबा काका कनकाई वारी करायच्या संतती नव्हती मग पांढरा परमात्म्याला असं वाटलं की बाबा वारी करतात हो भक्तीचं वज डोक्यावर ऋण वाढून गेले भक्तीचं वज वाढलंय कोणाच्या देवाच्या डोक्यावर आता ते वज कधी फेडाव माग आणि त्या बोलोबा काकांनी सांगितलं हे कणकाई जर तू मागितलीस तर तुला परत पंढरीला आणणार नाही आणि वचन न मोडी पहिले पूर्वी बायका ऐकत होत्या कोणाच्या माय पूर्वी ऐकत होत्या आताही ऐकत येते होय आता ऐका एकदा जर नवऱ्याने सांगितलं ते गोष्ट ध्यानात ठेवायची पण बोलोबा काकांनी पुढे दर्शन घेऊन बोलोबा काकाला सांगितलं देवा मागा बोला काका मागा तुमच्या प्रपंचात अडचणी असतील लेकरा बाळा नाही काय नाही सांगा तुम्ही फक्त मागा त्यावेळेस मला काहीच नको देवा त्या मागायच्या भानगडीत मला अडकू नको फक्त मला माझ्या जन्मामध्ये एवढंच एक वारी घडू द्या कोणती पंढरीची वारी दुसरं तिसरं काहीच नको रे देवा एक भरपूर हट्ट देवाने केलं मागितलं नाही पण पुढे गेले त्यावेळेस कणकाईला सांगितलं कोणी माझ्या देवाने कणकाई जन्मामध्ये वाद राहण्यापेक्षा ऐका ना शब्द देवाचे बघा जन्मामध्ये उगा लोकांच्या हातून वाद राहून बोलणं घेण्यापेक्षा काहीतरी मागा म्हणजे आता वाण म्हणल्यानंतर लेकरूच मागा किंवा आता देवाचे शब्द बघायचे काहीतरी मागा त्यावेळेस खरंच माय गड्याला काय कळणार मागायचं लोकांच्या हातून उगा वाद म्हणून घेण्यापेक्षा देवा दे मग आता मग असं दे ह्यांची वारी चालू राहावं असं दे मग तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झालं बघा कोणाचं कणकाईच्या पोटी हो ते जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार म्हणजे नामदेव महाराजांचं अवतार हो संप्रदाय सकळांचा येथोनिया त्याचा अगोदरच मला आठवण आलंय हो म्हणजे नामदेव महाराजांपासून जे नामदेव महाराजांचा अवतार होतं तेच उद्धवाचं ते पुढचं माहिती सांगत नाही नामदेवरायांचं जे शेतकुटी रचना अभंग जे शिल्लक राहिले ते जगद्गुरु तुकोबारायांनी भरून काढलेले आहेत म्हणून तेच नामदेवराय जगद्गुरु तुकोबारायांच्या अवताराद्वारे मग तुकोबारायांनी ती वारी गोपाळ महाराजांनी ती वारी केली म्हणून पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत आता तीर्थाचं महिमा सांगत असताना अनेक तीर्थ या जगामध्ये 3.5 करोड तीर्थ सांगितलेले आहेत पण 3.5 करोड तीर्थ करणं शक्य नाही काही लोपले गेले पण आपल्या या जगामध्ये प्रसिद्ध तीर्थ म्हणजे 2 तीर्थ करायचे म्हणून कोणत्या ऐका 2 तीर्थ
एक चंद्रभागेचं स्नान करायचं, नाही तर ज्ञानोबा इंद्रायणी इंदोरशी पंचक्रोशी या पासोनी. हो, शिवपीठ हे जुनाट शिवपीठ आहे कुठं? आळंदीचं. खूप जुनाट आहे, खूप म्हणजे खूप. महादेवाने तपश्चर्या केलेली ती जागा आहे. हो, पंढरीची वारी आहे. अनेक न करी तीर्थाचा महिमा सांगायला लागलो आहे का. या तीर्थात काय करावं? स्नान. चंद्रभागे स्नान तुका मागे. हा, ऐका ना, चंद्रभागेचं जर स्नान जरी नाही केलं तर चंद्रभागा उगा डोळ्याने जरी बघितलं सकाळची तीर्थे घडे नुसतं डोळ्याने जर चंद्रभागेला पाहिलं तर अवघेची जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत तेवढं सगळ्याचं दर्शन तीर्थ केल्याचं पुण्य डोळ्याने पाहिल्यास. आता स्नान केल्याच्या नंतर तर पुण्य होईलच, पण नुसतं डोळ्या चंद्रभागा अवघेची तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. परिणाम जर डोळ्याने जर चंद्रभागेचं स्नान केलं, डोळ्याने पाहिलं, कळस पाहिलं, तर अवघेची पापे गेली दिगंतरा. हो, जेवढे पाप आपल्याकडे आहेत, आता कळत न कळत पाप थोडे काय पाप आपल्याकडून कळत न कळत घडते. आपण केले पाप आपल्याला माहिती राहते का? जाता जाता पायात मुंगी मेली, पाप घडले का नाही? माहिती आहे का आपल्या मुंगी मेलेली? मग असे जे कायिक वाचिक मानसिक जे पाप झालेले असतात ते पाप दोष परिहार जर करायचं, निवृत्त करायचं असेल, फक्त चंद्रभागेचं स्नान करा किंवा डोळ्यांनी बघा, पुंडलिकरायांचं दर्शन घ्या. हे सगळं पंढरी महात्म्य तुम्ही वाचा, तुमच्या लक्षात येईल. म्हणून मी आता जास्त ही तीर्थाचं सांगत नाही. ऐका, अनेक जगामध्ये 3.5 तीर्थ आहेत. मग ते तीर्थ पाप निवृत्त होण्याकरिता एकच तीर्थ करा, ते म्हणजे नियमाने चंद्रभागेचं काय करा? हो, स्नान करा. ऐका, म्हणून एक व्रत सांगितलं, अनेक न करी तीर्थ व्रत. देवा माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगितलं, ऐका, या जगामध्ये अनेक दुसरं म्हणजे व्रत ही करत नाही, दुसरं तीर्थ नाही. अनेक न करी, अनेक तीर्थ आणि अनेक व्रत. हे दुसरं व्रत ही करणार नाही. आता करतेत ना, चतुर्थी हो द्या, बाकीचे काही हो द्या, हे जे सगळे तीर्थ. पण माझे जगद्गुरु तुकोबाराय फक्त व्रत एकच सांगितलं, हे दोनच सांगितले. हो, वारकऱ्यांना 2 नियम फक्त, एकादशी आणि सोमवार. हो, हे जर नाही केलं कोणत्याची गती होईल नेनो. ऐका, वारकऱ्यांनी सोमवार करावं आणि एकादशी. ऐका, आता इथं सगळे एकादशी करतात. काही काही आता माळकरी सुद्धा, महाराज आम्ही मोठे मोठे एकादशी करतात. मोठे कोणते केला, मोठे मोठे एकादशी करतात, बाकी सगळे काही चिल्ले राहतोय. ज्याला एकादशी आहे, कमला एकादशी आहे, पापनाशी, याच्यापेक्षा मोठे आहे. फक्त आपल्याला ते महत्व माहिती नाही. ते 16 वगैरे हे म्हणून आपल्याला सगळे एकादशी सारखेच आहेत. अनेक एकादशींचे 24 एकादशींचे 24 महात्म्य एकादशी व्रतामध्ये तुम्ही वाचून घ्या. काय काय सांगितलं त्याच्यात प्रमाणबद्ध दिलेले आहेत. ऐका, प्रत्येक एकादशी. ऐका, म्हणून मोठे मोठे करायचे नाही. माळकरी जे आहेत का नाही, ते सगळेच एकादशी करायच्या आणि वारकरी जे आहेत ते सोमवार देखील करायच्या. माझे जगद्गुरु तुकोबाराय करत होते म्हणून सांगतात, मी या जगामध्ये दुसरं कोणते व्रत करणार नाही, तीर्थ करणार नाही. म्हणून अनेक न करी तीर्थ व्रत. मग करणार तरी काय आहे, कोणते कोणते व्रत करणार आहेत, त्याची यादी सांगितली अभंगाच्या 2य चरणामध्ये. व्रत एकादशी कैला उपवासी, व्रत एकादशी कैला
कोणतंच व्रत करणार नाही. मी व्रत जे करणार आहे ते फक्त व्रत एकादशी करीना उपवाशी. उपवास सांगितले बरं, उपवास करला की आपण उपवास. आता उद्या एकादशी आहे म्हणून आज आपण घेतलं सांगण्याकरिता. हो, आपल्याला आता काय सांगा. आता ते शाबुदाणा तर आमच्या तात्याने सांगितलं, म्हणलं तात्याने शाबुदाणा उगं नुसतं जेवलेलं बरं, पण शाबुदाणा खाऊ नका म्हणले ते. उगं तुम्ही होत नसेल तर उगं जेवलेलं बरं, पण शाबुदाणा खाऊ नका म्हणले. शाबुदाण्यामध्ये आता शाबुदाणा तवाचे शाबुदाणा राहिले नाही. शाबुदाण्यामध्ये त्याने केमिकल घालून प्लास्टिकचे शाबुदाणा बनवले. महाराज माझ्या डोळ्यांनी पाहिले मी हैदराबादला. आमच्या गावचा जावई आहे ते शाबुदाणा का आपण बरोबर करायचं काय. गायी ना हरणी शेमुखी नाम अहर म्हणजे दिवस रात्र फक्त काय करायचं हो? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. कळत नव्हतं माझ्या जगद्गुरु तुकोबाराला रात्र का दिवस, हे रात्र आहे का हे दिवस आहे का कळत नव्हतं. माझी मन झाली अनावर माझ्या छंद या नामाचा. हे काशीचं पंडितने जीव हसडून बाहेर जरी काढलं तरी विठ्ठल 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 ध्वनी निघत होत. काय ताकद असेल. पडली वळण इंद्रिया सकळ. इंद्रियाला वळण पाडून घ्यावं लागते गड्या. आपणही पाडून घेतल्या वळण आहे की नाही. हा, आपल्याला हे नामस्मरणाची वळणच नाही. जगद्गुरु तुकोबारायांची पायाखालची माती देखील, त्या मातीला त्या 3 वाटे होते की नाही, ब्रह्मचंद्र भंडारेश्वर आणि गोरडेश्वर. 3 वाट्याच्या मातीला सुद्धा वळण पडलं होतं अशोक महाराज. कशाची? नामस्मरणाची. माती उचल कानाला लावलं तर ते विठ्ठल 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 म्हणत होत. ऐका, चोकोबारायांचं हाड पांडुरंग परमात्म्यांनी नामदेवाला सांगितलं, जा चोकोबाय गाव कोसाच्या कामामध्ये कुठे गेलेत काय नाही सापडत नाही. मग 400 मिस्त्री मेलेत त्या ठिकाणी. कोणते हाड आणायचे नामदेवाने सांगितलं देवाला. अरे जे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणते ते हाड घेऊन ये. सगळं शोधून शोधून जे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणलं. कोणाचं? चोकोबारायांचं. जिवंत की मेलेलं? हे जिवंत लोकांना सांगावं लागते. मेलेले हाड म्हणत होते विठ्ठल विठ्ठल. जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. माय म्हणत होत्या की नाही. भांडणं लागले होते की दोघ्या बायाच्या. आता बाय तर बाय म्हणलं की भांडणं लागतेच आहे की नाही. हा, माझी गौरी माझी गौरी. आणि शेण साई जावं ते म्हणतात की नाही. शेण साई उतरण जावाई म्हण. हे लई आवडते पण कोणाला? महिला मंडळींना एवढं आवडते त्या शेण. मग गौऱ्या एवढ्या आवडत होत्या. गौऱ्या त्यावेळेस कबीर महाराजांनी सांगितलं, अरे जनाबाई तुझं नाव ऐकून मी काशीवरून आलो, तू छोटीशी एका गौरीसाठी तू भांडणं करायला लागलीस. नाही, ही गौरी माझीच आहे. तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर बघा काना लावून. त्यावेळेस कबीरदास महाराजांनी काना लावला तर गौऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत होती. काय पावित्र्यता असेल गड पुण्याईची. ऐका नामस्मरणाची. हो, जो वदे अच्युत सर्व काळ सदा सर्व काळ त्यांनी परमात्म्याचं चिंतन केल्यामुळं ते देहात पावित्र्य येतंय. ऐका, सदा सर्व काळ जाऊ द्या. तुम्ही नेमाने हरिपाठ जरी केलं तरी तुमचं पावित्र्यपणा होते. हरिपाठ कीर्ती मुख्य जरी काय पवित्राची होय. आपलं देह पवित्र करून घ्यायचा असेल गड्या, नुसतं हरिपाठ तुम्ही करा. हरिपाठ तुम्ही बाकीचं वाचा न वाचा, वेद जरी नाही वाचलं तर चाल, पण हरिपाठ जर नेमाने केलं. हरिपाठाचा अजून एक विशेष तुम्हाला सांगतो. नेमाने ज्यांच्या घरी ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपले जे पूर्वज वैकुंठाला त्यांना मार्ग सोपा जर नेमक करून द्यायचा असेल, फक्त घरामध्ये हरिपाठ करावा लागेल गड्या. दुसरं होम हवन साधन हे आपल्याने होत नाही. पण हरिपाठ तर होते की नाही म्हणता येते की नाही. नेमाने हरिपाठ जर तुम्ही केला तर पूर्वजांना मार्ग सोपा होतो. हे सगळं नियमाने केलं तर माझ्या संतांनी तर निष्ठाच त्यांनी एवढी ठेवली होती, एक विधता केली होती. अभंगा सांगितला अनेक अनेक म्हणजे दुसरं अनेक दुसरे मज नाही आता नेमलिया चित्ता माझ्या मनातून मी जे काय केलं नियम केलं. निष्ठा असते व परमात्म्यावरच निष्ठा आहे. कटावरी कर नाही ज्या देवाचे नेगेमी तयाचे दौशेन. माझ्या पांडुरंगाने सांगितलं आहे का, ज्या देवाच्या कमरावर हात नाही उभा, असं कटाव उभा नाही हात ठेवून, त्या नेगेमी तयाचे दर्शन. मी अशा देवांचं दर्शन घेणार नाही. काय निष्ठा असेल गड्या.
जाऊया निष्ठा सांगतो तुम्हाला. रामायणामध्ये सगळ्यांना रामायण पाठ आहे, किती निष्ठा आहे का. युद्ध होत असताना एक गंधमादन नावाचं वानर होतं, तुम्हाला सगळ्याला परिचय माहिती. गंधमादन युद्धाकरिता निघाला. कोणाबरोबर युद्ध करता? कुंभकर्ण ध्वजस्थ म्हणजे ते झेंडा कोणाच्या हातात होतं? गंधमादनाकडे. प्रभूचं ध्वज गंधमादनाकडे होतं. गंधमादन अगोदर गेला झेंडा रोवण्याकरता. कुठं? कुंभकर्णाची गाठ झाली. कुंभकर्ण शरीरातून आला, बाहेर आला. ते टोक राहते का नाही झेंड्याचं टोक, पताक्याचं टोक, त्याच्या कानाला लागलं. कोणाच्या? झोपले काय? हा, कुंभकर्णाच्या कानाला लागलं, टोक लागलं काहीतरी, हे कान खायला लागलं. मग त्यानं असं हे पकडल्यानंतर एक वानर आलं. ते वानराच्या शरीरातून सुगंध निघत होत. त्याचं नावच होतं गंध मादन. एवढं सुगंध. त्याचं तोंड होतं डुकराचं. महाराज काय होतं? त्याचं तोंड होतं डुकराचं, शरीर होतं वानराचं, पण एवढं शरीर सुगंध होतं. आता आपण हजारो शंट मारला काय उगत ते गंध मादनाचे. हो, हे केलं स्पर्श. शंट हातातून सुगंध यायला लागला. बघितलं त्यांनी, असं हातात धरलं. अरे बंदर, तू मला मारा आलास का माकडा? कोण मारायला म्हणतो? आई, तुझं सुगंध माझ्यापर्यंत येतो. मी एवढं मोठं देहाचं असेल तरी माझ्या नाकात तुझा सुगंध दरवळतोय. पण तुला एक जीवदान देतो, ऑफर देतो म्हणला. ऑफरच म्हणते की हा, परत मला ते इंग्लिश आहे ना 7वी झाली. आमची साहेब तुला जीवदान देतो, पण माझं एक काम कर. सांगितलं काय करू सांग? काय नाही, फक्त एकदा तू फक्त रावणाचा मर झाला. रावणाचा मर ऐका, उत्तर ऐका. त्यानं काय सांगितलं? कुंभकर्णा, भावात रामायणामध्ये ओबे आहेत मला एवढं गोड बोल आहेत. कुंभकर्णा, बाहेर लघुशंकेला जरी गेलं, 1 नंबरला जरी गेलं, तरी तुम्हा दोघांचं नाव घेणार. तुमच्या दोघांचं लघुशंकेला गेलं तरी आठवण काढणार. याच्या पुढचं सांग म्हणलं. आता काय? मग त्याला काय केलं? असं हात मोठ दाबले, चिर्र दिशा राम. एक विधता सांगू लागलो बरं. राम थोडं ढिल्ल केलं, हात बोट ढिल्ल केलं. का रे माकडा, आता कसं वाटलं रे सांग? ऐका, मी मेलं तरी हरकत नाही, पण तुमचं नाव घेणार नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंग